नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार कम्युनिटी हेल्थ नर्सिंग सेकंड GNM थर्ड इयरचे फिलिंग द ब्लँक्स ज्या इम्पॉर्टंट आहे ते आपण बघणार आहोत। तर बघूया, चला सुरुवात करूया। तर पहिली पंचवार्षिक योजना डायजेस्ट वर्षी कार्यान्वित झाली। 4 ऑप्शन असतात, त्यातलं बरोबर उत्तर आहे 1951 ते 1956। दुर्गम भागासाठी डायजेस्ट लोकसंख्येला एक समाज आरोग्य केंद्र असते 80,000। त्यानंतर नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यास डायजेस्ट म्हणून संबोधतात महापौर। 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 121 करोड आहे। त्यानंतर आशाची निवड झाल्यानंतर तिला एक वर्षाच्या आत डायजेस्ट दिवसाचे प्रशिक्षण घ्यावे लागते, तर ते आहे 23 दिवस। त्यानंतर आपण बघूया पुढे, जननी सुरक्षा योजना JSYची सुरुवात 2005 साली झाली। हे उत्तर बरोबर आहे, 2005। बाळाला लस देणे ही डायजेस्ट प्रतिबंधक पातळीवरील कृती आहे, प्रायमरी पातळी। दुसरी पंचवार्षिक योजना 1956 ते 1961। त्यानंतर कम्युनिटी हेल्थ नर्स सेंटर एवढा लोकसंख्येत सेवा देते, 1 लाख। ठीक आहे, 1 लाख। त्यानंतर आरोग्य सर्वेक्षण व विकास समितीला सर्वजण डायजेस्ट या नावाने ओळखतात। आरोग्य सर्वेक्षण व विकास समितीला भोर कमिटी या नावाने ओळखतात। आता इथे दुर्गम भागासाठी लोकसंख्येला एक समाज आरोग्य केंद्र म्हणजेच कम्युनिटी हेल्थ सेंटर आहे, तो 80,000 आणि इथे कम्युनिटी हेल्थ सेंटर 1 लाख। तर जागतिक आरोग्य दिवस 7 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो। त्यानंतर डायजेस्ट ही स्वरूपाची पुरुषांमधील कुटुंब नियोजनाची पद्धत आहे, वॅसेक्टॉमी। ट्युबेक्टॉमी नाही केली जात, लॅप्रोस्कोपी नाही, मिनीलॅप ऑपरेशन हे नाही येत आहे, वॅसेक्टॉमी होते। जननी सुरक्षा योजना रिपीट क्वेश्चन विचारले जातात बघा कसे। 2005 साली सुरू करण्यात आली। त्यानंतर पहिली पंचवार्षिक योजना सेम प्रश्न 1951 ते 1956। दुसरी 1956 ते 1961 ही दुसरी पंचवार्षिक योजना। पैसे पण ह्याचं उत्तर बरोबर आहे, 1951 ते 1956। त्यानंतर एक प्राथमिक आरोग्य केंद्र डायजेस्ट लोकसंख्येसाठी असते, तर 30,000 लोकसंख्येला एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे। त्यानंतर परत रिपीट प्रश्न बघा। पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 1956। महानगरपालिका यांच्या नेतृत्वाखाली चालते, महापौर। महानगरपालिका महापौरच्या नेतृत्वाखाली चालते। महाराष्ट्र परिचर्या परिषदेचे ऑफिस मुंबई येथे आहे, नर्सिंग काउन्सिलचं, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं। महाराष्ट्र परिचर्या परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर रामलिंग माळी आहेत। त्यानंतर युनिसेफचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे। पुढे बघूया आपण, सेम प्रश्न बघा कसे विचारलेत। जननी सुरक्षा योजनेची सुरुवात 2005, हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, कितीदा विचारला आहे ते बघून घ्या तुम्ही। 2005 या वर्षी झाली। त्यानंतर महाराष्ट्र परिचर्येचे अध्यक्ष डॉक्टर रामलिंग माळी। त्यानंतर युनिसेफचे मुख्यालय न्यूयॉर्क येथेच आहे। प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसी साठवण्याकरता डायजेस्ट शीत साखळीतील उपकरणाचा उपयोग केला जातो, ILRचा वापर केला जातो। विटॅमिन B1च्या कमतरतेमुळे बेरीबेरी होतो विटॅमिन ह्याच्यामध्ये। बिटाट स्पॉट म्हणजे विटॅमिन Aच्या कमतरतेमुळे बिटाट स्पॉट येतात। मलावरोध म्हणजे कॉन्स्टिपेशन आहे, गोवर तर तुम्हाला माहिती आहे। त्यानंतर आल्मा-आटा जाहीरनामा इसवी सन 1978 साली झाला। गलगंड हे आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो गलगंड। त्याच्यानंतर मल्टीपर्पज हेल्थ वर्कर ही योजना 1973 पासून डायजेस्ट या कमिटीच्या शिफारशीनुसार सुरू करण्यात आली। मल्टीपर्पज हेल्थ वर्कर करतार सिंग।
गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा पूर्व चिटणीस असतो. गट विकास अधिकारी. प्राथमिक आरोग्य केंद्र ज्याच्याशी शाखेतील उपकरण लसींचा साठा करण्यासाठी वापरले जाते. ILR. बघा रिपीट कितीदा क्वेश्चन विचारला जातो ते बघा. त्यानंतर डॅश डॅश हा संसर्गजन्य रोग नाही, तर कर्करोग हा संसर्गजन्य रोग नाही आहे. डॅश डॅश ही पुरुषांमधली कायमस्वरूपी कुटुंब नियोजनाची पद्धत आहे. वॅसेक्टॉमी. डॅश डॅश लस गोठवल्यास खराब होते. BCG लस गोठवल्यास खराब होते. जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिलला साजरा होतो. त्यानंतर कांजण्या हा आजार वेरिझोला झोस्टर विषाणूमुळे होतो. कांजण्या हा वेरिझोला झोस्टर. त्यानंतर एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला सांगा. सुयोग्य आरोग्य म्हणजे काय? 4 ऑप्शन आहेत. शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य, सामाजिक आरोग्य, सर्वांगीण आरोग्य दृष्टिकोन. पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 1956. अन्न शेती युनायटेड आणि ही 1945मध्ये चालू झाली असून त्याचे मुख्यालय रोम येथे आहे. त्यानंतर भारत सरकारने 1943 साली आरोग्य सर्वेक्षण व विकास समिती यांच्या अध्यक्षतेखाली नेमली. सर भोर आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली नेमली. त्यानंतर कोविड हा आजार डॅश डॅश आहे, पॅन्डेमिक आहे. कोविड हा आजार जो आहे COVID-19 हा पॅन्डेमिक आहे. त्यानंतर NRHM कार्यक्रम डॅश डॅश वर्षी सुरू झाला. एप्रिल 2005 साली सुरू झाला. लसीकरण हे प्राथमिक प्रतिबंधात्मक पायरी आहे. एका उपकेंद्रासाठी डोंगराळ भागात इतकी लोकसंख्या, उपकेंद्रासाठी नॉर्मली 5000 लोकसंख्या आवश्यक आहे. पण जर डोंगराळ भाग असेल, ठीक आहे, डोंगराळ भाग असेल तर 3000 लोकसंख्या आहे एका उपकेंद्रासाठी डोंगराळ भागात. लसीची कार्यक्षमता टिकवण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आईस लाईन रेफ्रिजरेटरचा वापर केला जातो. युनिसेफची स्थापना 1946 साली झाली आहे. युनिसेफची स्थापना. तर तुम्हाला कळालंच असेल युनिसेफची सगळ्यात जास्ती प्रश्न विचारले गेलेले आहे ते युनिसेफ रिलेटेड आहे. युनिसेफची स्थापना 1946. त्याचं मुख्य कार्यालय न्यूयॉर्कमध्ये आहे. पंचवार्षिक पहिली योजना 1951 ते 1956 पहिली. दुसरी 1956 ते 1961 हे लक्षात ठेवा. त्यानंतर इम्पॉर्टंट दुसरे क्वेश्चन कोणते विचारले गेलेत तर जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिलला होतो. ठीक आहे. त्यानंतर जागतिक आरोग्य दिनाचा वापरला. त्याच्यानंतर लसीची कार्यक्षमता टिकवण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचा पण रिपीट प्रश्न विचारला आहे. आईस लाईन रेफ्रिजरेटर हा प्रश्न बऱ्याचदा विचारला गेलेला आहे. त्यानंतर बरेच जे रिपीट क्वेश्चन झाले आहेत ते गट विकास अधिकारी हा नाही विचारला. महापौरचा जो आहे क्वेश्चन जो की महानगरपालिका कुणाच्या नेतृत्वाखाली चालते, महापौरच्या नेतृत्वाखाली चालते. आणि साधे साधे क्वेश्चन विचारले. पंचवार्षिक योजनेचा बऱ्याचदा विचारला आहे. त्याच्यानंतर जननी सुरक्षा योजनेचा पण बऱ्याचदा विचारला आहे. ठीक आहे. आणि एका प्राथमिक आरोग्य केंद्र 30,000 लोकसंख्येसाठी असतं आहे हे एक विचारलं. उपकेंद्र 5,000 लोकसंख्येसाठी ग्रामीण आणि म्हणजे एकदम दुर्गम किंवा डोंगराळ भागात 3,000 लोकसंख्येसाठी असं उपकेंद्र. आणि कम्युनिटी हेल्थ सेंटरचं विचारलं आहे. तर अशा प्रकारे हे इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहे ते विचारलेले आहेत. तर आपण आता भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये इम्पॉर्टंट असेच क्वेश्चन घेऊन. ह्याच्या फिलिंग द ब्लँक्स, मॅच द फॉलोइंग आणि सगळं एकत्रच मी हळूहळू घेते. क्वेश्चन पण घेते पण बऱ्याचदा आता इम्पॉर्टंट कसं माहिती आहे जे आहे त्याचा स्टडी केला तुम्हाला तर तुम्हाला खूप म्हणजे एकदम छान पडेल. तर भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.